बातमी येते वाल्मिक कराड विरोधातील खंडणी प्रकरणी सीआयडीनं चौकशीला सुरुवात केली आहे आणि सीआयडीनं वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी केली। त्याचसोबत कराडच्या सुरक्षा रक्षकांसोबतच इतरांची देखील चौकशी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील सीआयडीकडून चौकशी करण्यात आली। बीड पोलीस ठाण्यामध्ये ही चौकशी झाली आहे। पदावरती होते का त्या संदर्भात? नाही, ते पार्टीच्या कुठल्याही पदावर नव्हते। बरं, कशी मैत्री होती तुमच्या दोघांची? नाही, ते साहेबाचे पीआरओ होते, पब्लिक रिलेशन्स ते ठेवत होते आणि मीच काय सगळेच जात होते ना त्यांच्याकडे। तुम्ही तिथं आपली भेट झाली, तुम्ही येत होता, नाही, मी सगळे नव्हतो आलो त्यांच्याकडे। म्हणजे सगळेच पत्रकार असतील, सगळे येतील। एक समाजात काम करणारा माणूस म्हणून येणारच ना पीआरओ तुमचं म्हणल्यानंतर। त्यांचं काय बोलणं व्हायचं पीआरओ असल्यामुळे? त्यांची काही नाही, आता जनतेचे प्रश्न, कोण्या गावाला रस्ता नाही, पाणी नाही, घरकुल नाही, हेच प्रश्न, बाकी काय? आबापाशी अधिकाऱ्यांनी काय काय विचारलं तुम्हाला? कोण होते विचारणारे? सीआयडीचे होते, इतर कोणते होते? नाही, त्यांनी मला विचारलं की तुम्ही त्यांना ओळखत होतात का? मी म्हणलं ओळखत होता, ओळखत होतो ना म्हणलं मी। बरं, किती दिवस तुम्ही त्यांना ओळखत होता? तुमची काही मैत्री वगैरे मी होती का? 2021ला जिल्ह्याचा अध्यक्ष झाल्यापासून ओळखत होतो म्हणलं बरं, त्यांना। तेव्हापासून ते त्यांच्यावर जे आता काय आरोप वगैरे व्हायला लागलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही कल्पना होती का? नाही, मला कशाला कल्पना असेल ते?